आपल्यासोबत सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आहेत। तर आज हा ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल, खूप मोठ्या लोकांच्या स्टँडमध्ये नाव आलं आहे। काय सांगाल आणि आपल्या कारकिर्दीमध्ये हे आलं आहे? बघा, मुंबई क्रिकेट असोसिएशनने भारताला प्लेयर्स तर दिलेच, त्याच्याचबरोबर चांगले ॲडमिनिस्ट्रेटर्ससुद्धा मुंबई BCCI ICCला रिप्रेझेंट केले। माननीय पवारसाहेबसुद्धा ICC चेअरमॅन होते। तर मुंबई क्रिकेट असोसिएशन हे क्रिकेटर्स आणि ॲडमिनिस्ट्रेटर्ससाठी गेले कित्येक वर्ष फेमस आहे, नोन आहे। त्याचाच हा भाग म्हणून आमच्या सगळ्या क्लब सेक्रेटरीजनी विचार केला की आपण कुठेतरी ह्यांना मान सन्मान दिला पाहिजे। कुठेतरी अजित वाडेकर सर, रोहित शर्मा असतील, शरद पवार असेल, अमोलजी काळे असतील, यांना आपण नाव दिलं पाहिजे, स्टँड असो, लाऊंज असो। आणि आज हा कार्यक्रम त्याच जो प्लॅनिंग केलं त्याचप्रमाणे आम्ही हा संपन्न केला आहे। आज आपण एक असं पण म्हणू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली की आपण एक प्रस्ताव घेऊन या जागेचा आणि आपण खूप मोठं भव्य दिव्य स्टेडियम असं बांधू जिकडे 1 लाख लोक बसण्याची क्षमता असेल। तर आपल्याकडे असा कुठला प्रस्ताव आहे का रेडी? बघा, माननीय मुख्यमंत्री हे प्रोग्रेसिव्ह माइंडसेटचे डिसिजन घेणारे लीडर आहेत। ह्याच्यापूर्वी त्यांनी जी डिसिजन जी हिताची घेतली त्याला नेहमीच त्यांनी बॅक केलं आहे। आणि ह्याचा जो पत्रव्यवहार आम्ही ऑलरेडी सुरू केला आहे आणि हा पत्रव्यवहार कसं कन्क्लुजनकडे नेता येईल त्याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि स्टेट गव्हर्नमेंटशी फॉलोअप करू आणि येणाऱ्या काळात त्याचं पॉझिटिव्ह डिसिजन आपल्याला दिसेल। सर, आपण नेहमी मुंबई क्रिकेटसाठी अग्रेसर असतात, तर अनेक गोष्टी या बदलत आहेत। तर जे स्टेडियमचा जो प्रस्ताव आहे तर कशा प्रकारे हे स्टेडियम असेल, म्हणजे आपली कल्पना काय असेल त्या संदर्भात? बघा, जागा मिळाल्यावरच आपण प्लॅनिंग करू शकतो, पण जसं वानकडे असेल त्या वानकडेपेक्षा अजून काय फॅन्ससाठी बेटर करता येईल, आमच्या क्लब्स मेंबरसाठी काय त्यांच्यासाठी चांगले हॉस्पिटॅलिटी स्टँड्स असतील, हे सगळं आम्ही विचार करून ह्याचं प्लॅनिंग करू। आता तर एकदम स्क्रॅच लेवलला हा विषय आहे। येणाऱ्या काळात जसा असा विषय पुढे जात जाईल त्याचं पॉझिटिव्ह इम्प्लिमेंटेशन आम्ही नक्कीच करू। आपल्याबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय नाईक त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर नवीन स्टेडियम बांधण्याचा देखील प्रस्ताव हा मुख्यमंत्र्यांकडे आपण घेऊन हा प्रस्ताव मंजूर करण्याचा देखील प्रयत्न करू। कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।